नमस्कार, मी मोना कानेकर. देववाणी डिजिटल माध्यममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी व्यक्तिमत्व आहे, खरं तर त्यांना परिचयाची गरजच नाही. त्या अनेक वर्षापासून सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरल्या. समाजकार्य आणि विकास यांचं समतोल राखत त्या कार्य करत आहेत. वडगाव प्रभाग क्रमांक 8 मधील लोकप्रिय, अभ्यासू आणि कामाला प्राधान्य देणारं नेतृत्व श्रीमती सुनीताताई लोढिया आज आपल्या बरोबर आहे. आपण त्यांच्याशी काही प्रश्न करणार आहोत येणाऱ्या निवडणुकाबाबत आणि जे काही पण त्यांचा राजकारणाचा किंवा समाजकार्याचा जो काही पण त्यांचा प्रवास होता ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचा जो प्रवास होता, संपूर्ण जीवनाचा प्रवास किंवा पॉलिटिकल जो प्रवास होता, कुठनं तुमची सुरुवात झाली आणि तो कुठला क्षण होता की तुम्हाला असं वाटलं की आपण समाजकार्य करावं आणि समाजकार्यातून जे तुम्ही एक पॉलिटिकल जे तुमचा प्रवास होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? समाजकार्य म्हणजे मी लहानपणापासूनच शाळेच्या स्टेजवर असायचे आणि लग्नाच्या नंतर मी ज्या कुटुंबात आले त्या कुटुंबामध्ये पण संयुक्त कुटुंब आणि माझे मिस्टर वीरेंद्र लोढिया यांना राजकारणाची ओढ होती, समाजकारणाची ओढ होती आणि लग्न झाल्या झाल्या ते पहिल्यांदा निवडणुकीत सुद्धा निवडणूक लढले 1990ला. बरं. आणि संयुक्त कुटुंबामध्ये राहत असताना मी त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांना मदत करायची. 1996ला ज्यावेळेस रिझर्वेशन आलं स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्यामुळे 33% महिलांना आरक्षण झालं आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून आमचा जो आज वडगाव प्रभाग 8 आहे त्यावेळेस तो साईबाबा वार्ड होता आणि सगळेजण म्हणाले की भैया कोई बात नाही, लेडीज हो गया वार्ड, भाभी जी को खडा कर दो. अच्छा. आणि अशा प्रकारे मला सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून मला वार्डामध्ये तिथनं तुमची सुरुवात झाली राजनीतीची. आणि पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीच्या सिम्बॉलवर निवडून आले आणि लगेच 97ला तेव्हा रोस्टर पद्धती होती. लगेच 97मध्ये मी नगराध्यक्ष झाले, पहिली महिला नगराध्यक्ष, सर्वात लहान. अरे बापरे. माझ्या वडिलांसारखे कमिशनर होते, CO होते आणि त्यांच्यासोबत मी शहरामध्ये खूप चांगले कामं केलेत. स्वच्छतेचं झाला त्यावेळेस 38 कोटी पाण्याची पाणी पुरवठा योजना आम्ही राबविली, प्रायव्हेटायझेशन केलं आणि अशा प्रकारे राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला. आणि या सर्व मध्ये तुमच्या जे फॅमिली आहे त्याचं काय भूमिका होती, काय त्यांनी सपोर्ट केला? कारण तुम्ही जसं सांगितलं की तुमची जॉईंट फॅमिली होती, तर कसं राहिलं ते सपोर्ट? शेतकऱ्याची मुलगी आहे. माझ्या माहेरी पण एकत्र कुटुंब. माझे बाबा MSCBला जगन्नाथराव माडेकर सर्व्हिसला होते. आणि लग्नानंतर एकत्र कुटुंबाचा काय फायदा होतो तो मला झालेला. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढली तर माझी मुलगी 1.25 वर्षाची होती आणि तेवढ्या छोट्या मुलीला घरी ठेवून किंवा कडेवर घेऊन आम्ही प्रचाराला जायचो. त्याच्यात माझी सासूबाई, माझे सासरे, माझे भासरे, माझी जाऊबाई, माझे मोठे भासरे जे डॉक्टर आहे, माझ्या जाऊबाई डॉक्टर आहेत. तर या सगळ्या कुटुंबांनी मला खूप मदत केली, सहकार्य केलं. आणि जेव्हा जेव्हा मी बाहेर जायची माझ्या सासूबाई आणि माझ्या जाऊबाई, माझ्या लहान मुलांचा, मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा आहे तो डॉक्टरेट आहे, मुलगी पण डॉक्टरेट करते आहे. आज दोघांची लग्न झालेली आहे आणि दोघंही आनंदात आहे. आणि त्या मुलांचा सांभाळ करून मी समाजकारण आणि राजकारण करायची. आणि त्यावेळेस मी नक्सलाईट ट्रायबल एरियामध्ये नांदाफाटा म्हणून गाव आहे तिथे शाळा सुद्धा सुरू केली. आणि आज त्या शाळेमध्ये KG to PG पर्यंत एज्युकेशन ग्रामीण क्षेत्रातले शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे मुलं शिक्षण घेत आहे. म्हणजे आज पण ती शाळा सुरू आहे चांगल्या रित्या. म्हणजे या प्रवासामध्ये तुमचं जे फॅमिली आहे, परिवार आहे, त्यांनी तर खूपच चांगला म्हणजे तुम्हाला सपोर्ट सिस्टम होता एक प्रकारे की तुमच्या छोट्या मुलांना बघत होते आणि तुम्हाला पूर्णपणे म्हणजे त्यांनी फुल सपोर्ट. जे 2014चं जे राजकारण होतं आणि 2014च्या नंतरचे जे राजकारण आहे त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो, काय अंतर वाटतो त्यामध्ये?
राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये माझे वेगवेगळे अनुभव आलेत. मी 6व्यांदा निवडणूक लढते आहे. माझे कटू अनुभव जास्त आले राजकारणामध्ये. एक साधारण घरातली महिला जेव्हा राजकारणामध्ये येते, चांगली शिकलेली असेल, वक्ता असेल, मला 4 लँग्वेजवर माझी पकड आहे. मराठी माझी मातृभाषा आहे. हिंदीवर पण माझी तेवढीच पकड आहे. लग्नानंतर ज्या घरात मी सून म्हणून गेले, गुजराती लँग्वेजवर पण माझी खूप चांगली पकड आहे. जे समाजामध्ये, गुजराती समाजामध्ये माझा जेव्हा सत्कार केला गेला की आपल्या समाजाची महिला नगराध्यक्ष झाली, तर सगळे हिंदीत बोलले. आणि जेव्हा माझा नंबर आला तर मी गुजरातीमध्ये स्पीच केलं. तर तेव्हा त्यांना कळलं की ही इतकी सुंदर गुजराती कशी बोलते. तर राजकारणामध्ये काम करत असताना महिलांना जसं फॅमिली सपोर्टिंग लागते, तसे जनतेचा पण खूप सपोर्ट लागतो. आणि आतापर्यंतचा माझा अनुभव आणि मी जे काम करण्याची माझी जी पद्धत आहे किंवा त्यांना जो रिस्पॉन्स देते, त्याच्यामुळे जनतेने मला भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप प्रेम दिलं. त्याच्या तराजूमध्ये ज्या काँग्रेसमध्ये मी काम करत आहे किंवा प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आपला नेता आपल्याला सपोर्टिंग असतो, ज्याला गॉडफादर म्हणतात. बिलकुल. तर असा गॉडफादर आम्हाला कधी लाभला नाही. आम्ही आमच्या अनुभवानी, जनतेच्या साह्यानी, कुटुंबाच्या संयोगाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना शिकतच गेलो. शिकत असताना माझ्या मागून, म्हणजे माझ्या नंतर जे राजकारणात आले, जसं पावसाळा आला की बेडूक उड्या मारतात, तशा उड्या मला राजकारणामध्ये मारता आल्या नाही. आणि त्यामुळे एवढ्या लॉंग पिरियड होऊन सुद्धा मला महापौर होता आला नाही. जे तुम्ही म्हटलं ना की काय तुम्हाला खंत आहे याबाबत. मलाच खंत नाही, चंद्रपूरच्या नागरिकांना सुद्धा खंत आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांच्यामध्ये जाते, वावरते, तर तेव्हा ते मला बोलून दाखवतात की मॅडम, तुम्ही एवढे वर्ष झाले पक्षामध्ये एक निष्ठेने तुम्ही काम करता आणि आजही तुम्ही नगरसेवक आहात. माझ्यानंतर ज्यांनी उड्या मारल्या, तुम्ही जे 2012चं म्हणताय, तर माझी 4थी वेळ होती. आणि 4थी वेळ असताना जी पहिल्यांदा निवडून आली, तिला माझे जे गॉडफादर होते त्यांनी तिला लायबल समजलं असेल, त्यावेळेस महापौर केलं. एवढा मोठा तिला मान सन्मान दिला, मान दिला. तरी पण त्या नेत्याला ती लाथ मारून काँग्रेस पक्षाच्या सिम्बॉलवर निवडून येऊन सुद्धा ती दुसऱ्या पक्षात गेली. परत मला, म्हणजे तेव्हा माझा पॉलिटिकल पहिल्यांदा मर्डर झाला. त्याच्यातूनही मी सावरले. अनुभवाला एक म्हणजे तो अनुभव तर असा होता की लिटरली मी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरनं म्हणजे अंतकरण भरून आलं. माझ्यासाठी बुके घेऊन काही लोक आले होते. फॉर्म पण माझा भरला गेलेला होता. आणि ऐन वेळेस, नाव घ्यायला मला काही हरकत नाही, अमृतकर म्हणून होत्या, पहिल्यांदा निवडून आल्या होत्या, त्यांना महापौर केल्या गेलं. आपलं म्हणणं असं आहे की ज्या नेत्यांनी तुम्हाला पहिला एवढा मान दिला, त्यांचं आयुष्यभर पाय धुवून प्यायचे असते त्यांनी. पण पैशाच्या हवासापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून बीजेपीत जाऊन बसले. आणि 2014ला आमच्याच पक्षाच्या, काँग्रेस पक्षाच्या सिम्बॉलवर निवडून आलेल्या कंचनलावार, त्यांनी एक वेगळी चूल मांडली. आणि काँग्रेस पक्षाच्या सोबत असलेले आणि सिम्बॉलवर निवडून आलेले रितेश तिवारी, संतोष लहामगे, राखी कंचनलावार, अमृतकर हे सगळे बीजेपीत जाऊन बसले. आणि त्या सिम्बॉलवर निवडून आलेल्या नगरसेविकाला भाजपाची महापौर, त्यावेळेस दुसऱ्यांदा माझा पॉलिटिकल मर्डर झाला. मग यांना पक्षातनं काढलं, कारण की त्यावेळेस मी प्रदेशवर पदाधिकारी होते. सन्माननीय माणिकराव ठाकरे साहेब प्रांताध्यक्ष होते काँग्रेसचे. माझ्या नावाचा व्हीप आलेला होता. त्यांना पक्षातनं बाहेर काढलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकरजी महाराष्ट्रातले पहिले आणि एकमेव खासदार झाले. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. ते मला बहीण मानायचे आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की काही हरकत नाही, कारण की ज्या लोकांनी गद्दारी करून भाजपात प्रवेश घेतलेला होता त्यांना रामू तिवारीला काँग्रेसमध्ये आणून त्यांना शहराचं अध्यक्ष केलं. तर नॅचरली माझं मन दुखलं की बाळूभाऊला म्हटलं, बाळूभाऊ, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, बरोबर आहे. दुसऱ्या पक्षात गेले, आपला सत्तेतला पक्ष, आम्ही 36 निवडून आलो होतो त्यावेळेस, आमचा पक्ष सत्तेत होता महानगरपालिकेत, सत्तेतला पक्ष विरोधात आणून ठेवला, त्यांना तुम्ही शहराध्यक्ष केलं. आता ते चूक झाली म्हणे, पण ॲडजस्ट करून चला. बाळूभाऊला मी खूप मानायचे. ते मला माझी मोठी बहीण समजायची आणि खूप रिस्पेक्ट द्यायचे. आज ते नाही आहे, त्याची खंत मला खूप जाणवते, कारण की आज जे ज्या काही गोष्टी होत आहेत, जे खासदारांनी माझ्याशी केलं, आज बाळूभाऊ असते तर कदाचित ही वेळ माझ्यावर नसती आली, असं मला मनातून वाटते. आणि ते म्हणाले की ॲडजस्ट करके चलो. आम्ही म्हणजे ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली त्यांना अध्यक्ष केल्या, त्यांच्या हाताखाली आम्ही काम केलं. पक्षाने जो आदेश दिला आणि पक्षाची जी गळती सुरू झाली 2014ला, तर माझे सहकारी नगरसेवक आणि आम्ही सगळ्यांनी पक्ष जिवंत ठेवला, पक्षाला सांभाळलं आणि पक्षासाठी आम्ही केसेस सोडवून घेतल्या. आज आम्ही एवढे वर्ष झाले, सोनियाजींना अपशब्द ज्यांनी काढले त्यांचे पुतळे जाळले, त्या केसेस अजूनही आहेत. ट्रॅफिक जाम केली, त्या केसेस अजूनही आहेत. गोपाल शेट्टींचा पुतळा जाळला होता, राहुलजी प्रियंकाजींना ज्या त्यांनी अवाच्य शब्दामध्ये जे काही ते बोललेत, तर त्यांचे पुतळे जाळले, त्या केसेस आमच्यावर आहेत. आजही आम्ही कोर्टामध्ये पायऱ्या चढतो आहे. आणि आजच्या घडीला म्हणजे 2017 नंतर निवडणुका 5 वर्ष होऊन झाल्याने आज 3.5 वर्षाच्या वरचा कालावधी लोटला. निवडणुका होणार कारण की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला होता, त्याच्यामुळे मी पूर्ण तयारी केलेली होती. आज माझ्या घरी सांगायला मन भरून येते, काँग्रेस पक्षाचे झेंडे तेही बांबूमध्ये घालून चुंगड्यात भरून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या टोप्या, काँग्रेसचे दुपट्टे. जेव्हा जेव्हा आम्ही दिल्लीला जायचं काही कार्यक्रमाला, मुकुलजी वासनिक साहेबांचा आता वाढदिवस होता, आम्ही दिल्लीला गेलो होतो, त्यावेळेस नवीन दुपट्टे की प्रचार करताना हे दुपट्टे घालून आपण मिरवूया, लोकांमध्ये जाऊया. आजच्या घडीला माझ्याकडे काँग्रेसचा सिम्बॉल नाही आहे, पण जनतेचं प्रेम आणि जनतेची साथ नक्कीच आहे. जेव्हापासून मला सिम्बॉल मिळाला, हिरा, डायमंड, लोकांमध्ये जेव्हा जाते तर माझे कार्यकर्ते आणि नागरिक म्हणतात की मॅडम काही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, खरंच साजेसं असं तुम्हाला चिन्ह मिळालेलं आहे. तुम्ही असं कदाही समजू नका की पॉलिटिकल तुमचा मर्डर झाला आहे, तुम्ही ते घाईवरून येता आणि दुःख व्यक्त करता. तो हिरा तो जब तरासते है तभी चमकता है. बिलकुल बरोबर आहे. तर कदाचित या नेत्या लोकांना माझी परख अजून झालेली नसेल आणि ते मला तराशत असेल. आणि म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही म्हणजे चांगलं पेरलं आणि जे फळ आहे ते दुसरं कोणी खाल्ले, आणि जे काय म्हणाल तुम्ही याबद्दल? म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की माझी तयारी कुठपर्यंत झाली होती, आणि मी आता एवढे सिनियर झाले की जे ज्युनियर कार्यकर्ते आहे युथ काँग्रेसचे किंवा नवीन ज्यांच्यामध्ये उमेद आहे, ज्यांची इच्छा आहे लढण्याची निवडणूक, असे कार्यकर्ते यायचे की मॅडम तुमचे संबंध चांगले आहे सगळ्यांशी, तर तुम्ही आमच्या तिकीटसाठी प्रयत्न करा, आम्हाला लढायचं आहे, तुम्ही तिकीट मिळवून द्या. म्हणजे जे लोक तुमच्या घरी यायचे तिकीटसाठी किंवा मी माझं पूर्ण पॅनल तयार केलं होतं आणि कशा प्रकारे निवडणुकीत जायची, इन्क्लुडिंग टी शर्ट. आता पॅनलमध्ये कोण राहील हे काही तेवढं फिक्स नव्हतं, त्याच्यामुळे फोटो नको, फक्त पंजा हा सिम्बॉल मागे टी शर्ट सुद्धा आणून ठेवलेले होते की मग वेळ मिळणार नाही, एरिया खूप मोठा आहे. आणि ते म्हणायचे की मॅडम आमच्या तिकीटसाठी तुम्ही बोला सरांकडे किंवा मॅडमकडे. म्हणजे त्यांच्या तिकिटा मागण्यामध्ये मी व्यस्त असताना माझीच
तिकीट. परत पॉलिटिकली माझा गळा कापला गेला. मी एकदम ब्लाइंड होते. कारण की जेव्हा आपण एखाद्या पक्षाचं इमाने हा. इतबारीने काम करतो त्यावेळेस ऑल ऑफ सडन कुणाच्या सांगण्यावरून किंवा एखाद्या अपक्षाला एवढं वेटेज देऊन तिथे काँग्रेस पक्षच सिम्बॉल ठेवलेला नाही आहे. तर त्याची खूप आपलं मनातून हे वाटते की आज वडगाव प्रभागामध्ये अपक्षाला सोबत घेतलं. नॅशनलाइज पार्टी आहे, खूप मोठा पक्ष आहे, राहुलजी गांधी एकटे लढत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे आपण नेते म्हणतो, रोज कुणीतरी पक्षामध्ये येतं, ते पक्षाची गरज असते. आणि बाळूभाऊ गेल्यानंतर खासदारांची जागा रिक्त होती. त्यांच्या पत्नीला आम्ही सगळ्यांनी मदत केलं, इतबारीने काम केलं आणि भारी मतांनी निवडून पण आले. आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळत असेल आणि पुढे नेत असेल तो खरा नेता. बरोबर. ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संपायचं काम केलं ते नेते पण संपलेले आहे. आणि म्हणतात ना की ऊपर की जो लाठी है उसकी आवाज नहीं होती, बिल्कुल बिल्कुल. और जब लाठी पड़ती है तो बिना आवाज के सब खत्म हो जाता. तर मन गहीवरून येते आणि मला जनतेची साथ मिळून राहिलेली आहे. तर नक्कीच मला जो सिम्बॉल पण साजेसा मिळालेला आहे. जनतेच्या प्रेमाने तो हिरा तराशला जाईल आणि 15 तारखेमध्ये भरभरून 5 नंबरची बटन दाबून ते मला निवडून देतील. कारण की आज मी केलेल्या कामाची पावती त्यांना द्यायची आहे आणि मला माझ्या जनतेवर, माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे की ते हिऱ्याची बटन दाबून भरभरून मतं देऊन मला नक्कीच निवडून देतील. बिलकुल, नक्कीच आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. आणि वडगावकडे जेव्हा पण आम्ही बघतो, तिथले जे कामं बघतो तुमच्याकडं जे झालेले आहे आणि तिथल्या जे नागरिक आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही जेव्हा बोलतो, संवाद साधतो, विचारतो, तर ते सुद्धा तुमचं नाव घेतात. आता कालच म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तिथले जे नागरिक आहेत ते म्हणत आहेत, हिरा तुम्हाला खरंच म्हणजे ते तुम्ही म्हणजे डिझर्व्ह करतात. तर ते असे पण म्हणत होते की तुम्ही आमच्यासाठी हिऱ्यासारखे, आमच्यासाठी हिऱ्यासारखे चमकणारा तुम्ही हिरा आहे, नक्कीच आहात तुम्ही. कारण तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, कामाने आणि जे काही तुम्ही चांगले लोकांसाठी कामं केले, त्यातून खरंच तुम्ही हिऱ्यासारखे म्हणजे निखरून येत आहे, चमकत आहे नक्कीच. राजकारणात काम करत असताना मी समाजकारण कधीच सोडलेलं नाही. बरोबर. आणि माझ्या सासूबाईंनी आम्हाला ते शिकवणच दिली. आईनं तर दिलीच, सासूबाईंनी पण शिकवण दिली की आप कितना भी पूजा पाठ कर लो, लेकिन आपके दरवाजे पे अगर बेल बजा के कोई आया है तो पहले उसका समाधान करो. वो आदमी या लेडी जो भी आए हैं वो अगर हंसते हुए जाते और वो जो दुआ देते उससे बड़ी कोई ईश्वर कृपा या ईश्वरीय पूजा नाही आहे. बिलकुल, मी असं ऐकलंय की तुमच्याकडे सकाळी 7 वाजता सुद्धा बेल वाजवली तर बिलकुल चिडचिड न करता अगदी प्रेमाने दार उघडल्या जाते आणि काय रे, काय समस्या आहे तुझे, काय आहे ते विचारल्या जाते. सन्मानाने त्याला घरी बोलून बसून त्याची विचारणा केली जाते. हे मला म्हणजे माहिती आहे चांगल्याने. कसं आहे, नागरिकांच्या काही खूप मोठ्या अपेक्षा नसतात. तसं आमचा वडगाव प्रभागामध्ये खूप बॅकलॉग होता. नवीन लेआउट्स आहे, त्याच्यामुळे खूप काम होतं. आणि मी सत्तेत असतानाही विरोधात काम कसं करायचं आणि विरोधात असताना सुद्धा काम कसं करायचं तर हे अनुभवलेलं आहे. कारण की काँग्रेसची सत्ता असताना आमचेच नगरसेवक बीजेपीत जाऊन आमची सत्ता घालवली, तरी पण मग आता काम कसं करायचं. तर काम तर करायचं आहे, नागरिकांना तर रिलीफ द्यायचं आहे. तर आपलं नागरिकांचं काम घेऊन जातो आहे, आपलं पर्सनल काम नाहीच आहे. त्याच्यामुळे ते करायलाच पाहिजे. आणि सगळे अधिकारी पण खूप रिस्पेक्ट करतात की मॅडम जे पण काम घेऊन येतात ते जेन्युइनली आहे, ते करावंच लागेल आणि ते करतात. आणि नागरिकांना खूप अपेक्षा नसते, त्याच्यामुळे माझ्याकडे 7ला नाही, सकाळी 6ला सुद्धा येतात. त्यांना माहिती आहे की मॅडम आपल्या हक्काचे आहे. तुम्हाला विश्वास नाही वाटत, काही मुलांच्या जेव्हा ॲडमिशन्स असतात 10वी 12वीचे रिझल्ट झाल्यानंतर बाहेरगावी जे मुलं जातात शिकायला, खूपदा घाई गडबडीमध्ये त्यांना झेरॉक्स पेपर अटेस्टेशन करायचे असतात. खूप बंच इंजिनिअरिंगला जे मुलं डॉक्टर पेशामध्ये जातात, तर 3-3, 4-4, 5-5 बंच. सकाळी लवकर जायचं आहे मॅडम, रात्री 11ला सुद्धा येतात, अटेस्टेशन करतात.
किंवा सकाळी 6ला, त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझ्या प्रभागामध्ये की मी सकाळी 6ला मॉर्निंग वॉकला जाते. जे लाईट बंद असेल, रिसेप्शनमध्ये आपण जेवत असेल, बरं झालं मॅडम तुम्ही इथे भेटल्या, लाईट बंद आहे, हा लाईट सुरू करून द्या. कुत्रा मेला, डुक्कर मेलं, ते तर नेहमीच असते. पण मलाही आनंद म्हणजे तिथल्या वाटतो. नागरिकांना सुद्धा माहितीये की आपला हक्काचा माणूस आहे आणि बिलकुल. हक्काच्या कडेच लोक हक्काने जातात, आपले प्रश्न मांडतात आणि त्यांना माहिती असते की हा आपल्या प्रश्नाचं मी आता निराकरण करणार जनतेत आहे. जाते ना, मला कालच सिम्बॉल मिळाला, हा. हिरा घेऊन मी लोकांच्या समोर जात आहे. तर कुठेच मला असं म्हटलं गेलेलं नाही आहे अजूनपर्यंत नागरिकांनी की काय एवढे दिवस कुठे होता, हा. आता मत मागायला आलात. जे लोक प्रेझेंट नसतात किंवा कोणी नोकरीवर असेल तर तो आपल्या जॉबला चालला जातो, घरची मंडळी जॉबला जातात, घरी असतो लॉक. असेही नगरसेवक आहे आमच्या आहे. प्रभागामध्ये. तुम्ही बिलकुल अगदी बरोबर बोलल्या कारण जेव्हा इलेक्शन असते तेव्हाच त्यांचे चेहरे दिसतात, बाकी वेळेला ते दिसतच दिसत नाही नाही. आणि तुम्ही त्याच्यामुळे म्हणजे मी नेहमी जिथे जिथे जाते, आमचा प्रभाग खूप मोठा आहे हा. आणि जिथे जिथे मी जाते आतापर्यंत मला म्हणजे कुठल्याच नागरिकांनी, महिलांनी असं नाही म्हटलं की म्हणजे आता निवडणूक आल्या तर तुम्ही हा, उगवले, दिसत आहे. असं वगैरे कुठेच नाही. कारण की 3.5 वर्ष जास्त काळ लोटला आमचं टर्म संपून. पण म्हणजे जसं काही नगरसेवकच आहे तसंच आम्ही काम करत राहिलो आणि त्याच्यामुळे मला आता जनतेत जाताना कुठलाच त्रास होत नाहीये. राहिला प्रश्न सिम्बॉलचा, तर नागरिक मला स्वतःहूनच म्हणतात की मॅडम आम्ही सुनीता लोढिया यांना ओळखतो आणि ते आमच्यातल्या आहे, आम्हाला आपुलकी वाटते. त्याच्यामुळे सिम्बॉल काय आहे त्याला आम्ही लेट गो करतो आहे. त्याचा मला खूप माझ्या नागरिकांवर आणि माझ्या कार्यकर्त्यांचा खूप अभिमान वाटते की अशा पडतीच्या काळामध्ये म्हणा किंवा पक्षांनी माझ्यासोबत, पक्षांनी नाही म्हणता येणार, म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला उमेद होती, तुम्हाला हां, अपेक्षा म्हणजे होती. पक्षांनी नाही म्हणता येणार. ज्या लोकांनी माझा विश्वासघात केला ऐन वेळेवर आणि काही लोकांच्या सांगण्यावरून माझी तिकीट कापली. पण नागरिक लोकांनी जो मला सांभाळून घेतलं की मॅडम कुछ भी टेन्शन मत लो, सिम्बॉल कोई भी हो, हम म्हणजे आपके त्यांनी इतके हमेशा. वर्ष तुम्हाला पार्टी बघून नाही हां. किंवा एखादा चिन्ह बघून नाही, तर फक्त तुम्हाला बघून तुमच्या सोबत राहिले. म्हणजे तुम्हाला सांगते ना, नुसतं माझ्या वडगाव प्रभागातच नाही, शहरामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा जातो, लोढिया मॅडम म्हणजे काँग्रेस. म्हणजे आम्हाला जाणवते ये काँग्रेसवाले आ गए. म्हणजे आमच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टाही नाही आहे, पण नुसतं आमचा फेस दिसला की काँग्रेस म्हणतात. त्याच्यामुळे वडगाव प्रभागामधनं काँग्रेस संपवण्याचा डाव रचला की काय, याच्या मागे काय खेळी आहे ते ज्यांनी तिकिटा कापल्या तेच तुम्हाला सांगू शकेल. जास्त तर मी तेच काही राजकारण बोलू त्यामागे. शकणार नाही. तर आता रडायचं नाही, नाही, लढायचं. बिलकुल नाही. आणि आणि लढायसाठी जनतेची मी साथ तर तत्पर तुमच्या आहे सोबत आहेच. जनतेची आणि साथ आहेच. जनतेमध्ये जायचं आहे. 15 तारखेला हिऱ्याला नागरिक चमकवायसाठी तयार आहेत आणि 16 तारखेला हिरा चमकताना दिसेल बिलकुल. असं मला माझ्या मनातून आणि माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर मला पूर्ण विश्वास आहे. येस. मला तुम्हाला हे विचारायचं आहे ताई, की आता जेव्हा तिकीट वाटप होत्या, तेव्हा बरेच लोकांना ज्यांना अपेक्षा होती, की आपल्याला तिकीट मिळणारच आहे, जे खूप सीनियर सुद्धा होते, त्यांना तिकीट नाही मिळालं, तर त्यांनी आक्रोश व्यक्त केला. पण तुम्ही एक अपवाद आहे, की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य दिसत आहे, सौम्य हास्य आणि ते जे आहे सिच्युएशन तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने हँडल केली. काय सांगाल तुम्ही याबद्दल, की तुम्ही इतकं मोठं दुःख कसं पचवलं आणि कशा पद्धतीने ते काय बोलाल ह्याबद्दल? असं म्हणतात ना, की एखाद्या डॉक्टरच्या पोटात दुखत असेल आणि समोर जर पेशंट आला असेल, तर डॉक्टर आपलं दुःख लपवून त्या पेशंटला ट्रीट करत असतो. माझ्या पाठीत खंजर खुपसला, तर जखम तर झालेलीच आहे ना. मी दाखवत नाहीये, दाखवत. कारण की ती वेळ नाही आहे. दर्द तो मुझे भी हुआ है ना. बिल्कुल. पाठीत खंजीर और यही खुपसल्यावर आपकी जखम. ताकत है. यही आपकी ताकत है. पाठीत खंजीर खुपसलेला आहे. दुःख पण होते आहे. पण ही वेळ नाही की मी ते दुःख जाहीर करू. जखम सुद्धा मी
मनात लपवून ठेवलेली आहे. जेव्हा माझी पूर्ण तयारी आहे, आज गोडाऊनमध्ये सगळं सामान पडलेलं आहे आणि मी रडत बसू घरी, तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय होणार? जख्म छुपा के जनता के सामने जाना है और जो मैंने काम किया है उसका जवाब जनता देने वाली है. त्याच्यामुळे आता ही वेळच नाही की मी माझं दुःख दाखवू किंवा माझी जखम दाखवू. नाही, ही आंखें तो गोष्ट भरी है. तुमच्याकडनं म्हणजे शिकण्यासारखी आहे, की इतकं मोठं दुःख म्हणता येईल त्याला, की बाकी लोक आक्रोश करून आणि इतकं म्हणजे रडून व्यक्त होते आणि तुम्ही शांतपणे त्याला इतक्या शांतीने आपल्या म्हणजे सौम्य स्माईलच्या मागे त्याला लपवत आहे खरंच. आणि फक्त यासाठी की कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्त्यांचा जे हौसला आहे ते दबला म्हणजे नाही पाहिजे त्यासाठी. तुम्हाला मी खरंच सांगते, मी या राजकारणामध्ये धोके खाते खाते असं म्हणतात ना, की हां, म्हणजे हां. ठोकर खाते खाते यहाँ तक आई हूँ. मला सहज काहीच मिळालं नाही. नाही. माझ्या माहेरचे किंवा सासरकडचे कुणीही आमदार, हं, हं, खासदार, हं, हं, हं. माझे मिस्टर आमदार, खासदार असा काही प्रकार नाही. नाही. मी रिझर्वेशनमधून आले. आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सिम्बॉलवर जेव्हा मी निवडून आले, नगराध्यक्ष झाल्यानंतर मी इतकी नवीन होती, म्हणजे 25 रनिंग होतं मला. अच्छा, खूपच यंग. राजकारण म्हणजे काय हे कळतही नव्हतं. तर त्यावेळेस बीजेपीनीच आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षांवर अविश्वास आणला. त्यावेळेस सन्माननीय नरेश बाबू पुगलियाजी खासदार होते आणि काँग्रेस पक्ष त्यावेळेस हे वेगळा. स्वर्गीय धन्नू महाराज माझ्यासोबत होते. या सगळ्यांनी साथ देऊन मला सांभाळलं आणि माझं नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ म्हणजे तिथेही ठोकर खाऊनच मी सांभाळल्या गेले. परत निवडून आले काँग्रेसच्या सिम्बॉलवर. असं निवडून येता 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 ठोकर खाता खाता इथपर्यंत आले आहे. म्हणजे एखाद्याच्या घरी राजकारणी माणूस असेल तर तो खूप सपोर्टिंग असतो. हो. म्हणजे पक्ष सत्तेत आला तर तुमचं नाव एखाद्या कमिटीवर घेणं, हं, हं, हं. गव्हर्नमेंटच्या ज्या कमिटीज असतात किंवा तुम्हाला जिल्ह्याचं अध्यक्ष करणं, शहराचं अध्यक्ष करणं, तर अशा प्रकारचा प्रकार माझ्या नाही. पॉलिटिकल लाईफमध्ये मला कधी अनुभवायला नाही म्हणजे जे मिळाला. काही तुम्ही मिळवलं स्वतःच्या बळावर मिळवलं. स्वतःच्या जनतेच्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या कार्याने, कर्तृत्वाने. हां, असं मला म्हणजे कोणी आयत्या ताट नाही, माझ्या नाही, समोर नाही. आणून दिलं असं कधी नक्कीच संघर्ष घडलं नाही. होताच. हो. तेव्हाही संघर्ष होता, नंतरही संघर्षच झाला आणि असं ते आज जे चिन्ह मला मिळालं आहे ना, ऐसे तराशते, तराशते, तराशते आज मुझे वो हीरा सिंबल मिला है. आणि अशा प्रकारे मी ठोकर खात-खातच इथपर्यंत आले आणि आज तर मला म्हणजे विश्वासच नाही बसला, की माझीही तिकीट कटू शकते. कटू शकते. बरं. असं मी म्हणजे अंधारातच होते. जराही मला कुणकुण लागली नाही, की एखादी महिलाच ज्यांना हं. मी सपोर्टिंग केलं, कारण की एखाद्या महिलेचा साथीदार जातो त्या महिलेला काय दुःख होते. हां. जेव्हा समाजकारण करते, संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी ज्या महिलांना मदत करते, त्यावेळेस त्यांचं दुःख मी जाणून असते. आणि बाळूभाऊ गेल्यानंतर प्रतिभाताईंचं दुःख काय ते मी समजू शकते. आणि त्या खासदार झाल्या, त्यांच्यासाठी आम्ही उन्हातान्हात फिरलो. त्यांच्याकडनं अशा प्रकारचं काही माझ्यासोबत होईल असं तर मला नक्कीच स्वप्नातही नाही वाटलं. का बरं त्यांनी माझी तिकीट कापली हे अजूनही मी निरुत्तर आहे. याचं उत्तर ज्या लोकांनी त्यांना जे काही सांगितलं असेल माझ्याबद्दल, एकदा त्यांनी माझ्याशी बोलून काही जर आमच्या हातून चुका झाल्या असेल, त्या वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. पण मानाने खूप मोठ्या आहेत. आम्ही त्यांना प्रतिभाताईच म्हणतो. तर एखाद्या वेळेस नकळत जर चूक झाली असेल आणि ते त्यांना दिसली असेल, तर तसं त्यांनी बोलायला हवं होतं. एखाद्या महिलेनी एखाद्या महिलेसाठी तिला तिकीटच नाही द्यायची, इथपर्यंत मनात क्लेश किंवा द्वेष ठेवू नये.
बरोबर. आणि आपण बघतोय राजकारणामध्ये कोणीही कुठेही जातोय, पक्ष फुटते आहे. हे जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय ते माझ्यासोबत मी अनुभवलेलं आहे. माझ्याच पक्षातले फुटून सत्तेत बसले. म्हणजे त्याही वेळेस मला महापौर होता आलं नाही. तर असं कटू अनुभव खूप आले, पण जनतेची साथ जनतेने साथ नाही सोडली. आणि आजही मला विश्वास आहे, की ते आजही माझी साथ सोडणार नाही. नाही, बिलकुल मला नाही. पूर्ण विश्वास आहे. चंद्रपूरच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अपोझिशन पार्टीजचे नाही तर अपक्ष जे आहे उमेदवार किंवा अपक्ष पार्टी याचं जास्ती चर्चा सुरू आहे, की यामध्ये जास्ती वाद सुरू आहे. याबद्दल तुम्ही काय बोलाल? आता जे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय पक्षांनी ज्या प्रकारे तिकीटचं वाटप केलं, ते भारतीय जनता पार्टी असो की काँग्रेस असो, आजच्या घडीला असंच चित्र होतं की काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेत बसणार. पण ज्या प्रकारे राष्ट्रीय पक्षांमध्ये वादविवाद झाले तिकीट वाटपामध्ये, हां. मग ते भारतीय जनता पार्टीमध्ये पण एकेकाला 3-3 एबी फॉर्म्स दिले. हो. इथे पण सिनियर लोक ज्यांचे सर्व्हेमध्ये अव्वल नाव होते त्यांच्या तिकीट्स कापल्या गेल्या. त्याच्या मागचं राजकारण जे काही असेल, त्याच्यामुळे निर्दलीय अपक्ष लोक खूप उभे झाले. हो. ज्यांचं पब्लिकमध्ये चांगली इमेज आहे ते निवडून येऊ शकतात, तरी पण दोन्हीही मोठ्या नॅशनलाइज पार्टीने त्यांचे तिकीट कापण्याचं काम केलं. तर हे पक्षाचं काम नसून नेत्यांचं काम जास्त आहे असं मला वाटते. ते पर्सनल माझं ओपिनियन होऊ शकते. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की अब की बार अपक्ष सरकार. नक्कीच असंच दृश्य दिसत आहे चंद्रपूरच्या राजकारणामध्ये, की अब की बार अपक्ष सरकार अपक्ष सरकार. असं होऊ शकते. कारण की जनतेमध्ये तोच नारा आहे की खूपच घाणेरडं राजकारण चंद्रपुरामध्ये झालेलं आहे. पक्षाचे कार्यकर्ते नाही तर नेत्यांचे कार्यकर्ते मोठे करायचे आहे नेत्यांना. पक्ष कितीही गळतीला गेला तरीही चालेल, आमचे कार्यकर्ते आणि आमची पोळी शिजत राहिली पाहिजे, हेच त्याचा मागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे जनताच म्हणून राहिलेली आहे की चंद्रपूर महानगरपालिके में अब की बार अपक्ष अपक्ष सरकार. सरकार. आम्हाला पूर्ण विश्वासच आहे की तुम्ही नक्कीच निवडून याल. पण तुम्ही नगरसेविका जर झाल्या तर तुमचं व्हिजन काय पुढचं काय? खूप चांगला सांगा. प्रश्न विचारला. माझ्या प्रभागामध्ये मी खूप कामं केलीत. पण हे काम करत असताना माझं जे व्हिजन आहे मेन, की आपल्या चंद्रपूर शहरामध्ये आणि तेही माझ्या प्रभागामध्ये एक चांगली अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक स्मशानभूमी असावं, हे माझं व्हिजन आहे. त्या व्यतिरिक्त जे वडगाव प्रॉपर जुनी गावठाण आहे, तिथे नागरिकांचे स्वतःचे घरं आहेत. पण त्यांच्या नावाने सातबारा नाही. ते ग्रामपंचायतला होतं, नगरपालिकेत आलं, आज महानगरपालिकेत आलं, पण त्यांची घरं त्यांची नाही, तर ते सिटी सर्व्हे व्हायला हवा आणि त्यांना सातबारा मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे आज सर्वात जास्त नवीन लेआउट्स माझ्या प्रभागामध्ये आहे आणि तिथे जे फ्लॅट स्कीम होऊन राहिले, रजिस्ट्री फक्त त्या प्लॉटची होऊन राहिली आहे आणि जे ओनर आहे प्लॉटधारक, त्यांच्या नावावर फ्लॅट्स अजूनही झालेले नाही. नागरिकांकडे 50-50, 60-60 लाख रुपयांचे फ्लॅट्स आहे, पण त्यांची ती रजिस्ट्रीच नाही आहे. तर ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये रजिस्ट्री झाली पाहिजे. आणि महानगरपालिका झाल्यानंतर जो DP सँक्शन झाला 2012ला, तर त्याची हद्दवाढ करणं अतिशय आवश्यक आहे. हद्दवाढ जर महानगरपालिकेची झाली तर ज्या नॉर्म्सप्रमाणे ज्या सुविधा द्यायसाठी जागा लागते, ती जागा उपलब्ध होईल. जे रोड टाकलेले आहे, मोठे मोठे DP रोड, त्याला कुठेच अजून डिमार्केशन दिलेलं नाही. तर अधिकाऱ्यांच्या सोबतीने माझ्या प्रभागामध्ये जे मोठे नाले आहे ते फार गरजेचे आहे. नदी आहे आणि हे रोड्स आहे, यांना डिमार्केशन देऊन त्यांना सेफ्टी वॉल, संरक्षण भिंत बांधणं तेही खूप मोठं एक आव्हान आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक असं करावंसं वाटतं की जे ओपन स्पेस डेव्हलप झालेले नाही आहे. कारण की लेआउट्स पण आहे माझ्या प्रभागामध्ये आणि अनऑथोराइज लेआउट्स पण आहे. गुंठेवारीचा जो प्रश्न राहिलेला आहे, तर गुंठेवारीमध्ये प्रश्न सॉल्व करत असताना एखादा लेआउट सँक्शन करत असेल तर त्याला ओपन स्पेस दाखवावी लागतात. तर कागदावर ओपन स्पेस आहे, पण रियालिटीमध्ये तिथे ओपन स्पेस नाही.
तर आमचं म्हणणं आहे की ज्या ओपन स्पेस आहे त्याला एक सौंदर्यीकरण आणि वॉल कंपाऊंड होऊन ते सेफ व्हाव्यात. गव्हर्नमेंटचे जे रिझर्वेशन्स आहेत टाकलेल्या ज्या जागा, त्याच्या ते जागा जे आहे त्याला आपण घेऊन त्याला डेव्हलपमेंट व्हायला हवं. एक आरोग्य केंद्र माझ्या प्रभागामध्ये नाही आहे. तर स्लम पण आहे थोडासा एरिया. तर त्या लोकांना त्या आरोग्य केंद्र आणि एक चांगली डिजिटल शाळा, तर असं एक माझं स्वप्न आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह नक्कीच येईल आणि बिलकुल. ह्या ज्या माझे विषय अजूनही प्रलंबित आहेत, हा. नक्कीच हे प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आजच्या सविस्तर आणि स्पष्ट चर्चेमध्ये सुनीताताई लोढिया ताईंनी आम्हाला त्यांचा दृष्टिकोन, विकास, जनतेचे प्रश्न आणि आगामी वाटचालीची जी भूमिका आहे त्याबाबत सविस्तर त्यांच्याशी चर्चा झाली. त्या थेट जनतेशी जोडलेल्या आहे. जनतेचे प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलं की ते त्याचं निराकरण करतात, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आमच्या शुभेच्छा आहे त्यांच्याबरोबर की येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच त्यांचं जे चिन्ह आहे डायमंड म्हणजेच हिरा, चमकणारा हिरा, तो नक्कीच निवडून येईल अशी आमची आशा आहे आणि आमच्या शुभेच्छा सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. तुमच्यासोबत अशाच आम्ही जुळलेला राहू आणि अशाच अपडेटसाठी बघत राहा देव